आज या ठिकाणी बहुजन क्रांती सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही श्रीगोंदा तालुक्यामध्ये कशा पद्धतीची वाटचाल करत आहोत आणि बहुजन क्रांती सेनेचे व्हिजन काय आहे, खरं तर त्या माध्यमातून आम्ही आज बोलण्यासाठी उपस्थित या ठिकाणी झालेलो आहोत। आजच्या या मीटिंगच्या संदर्भामध्ये आमचे पोळ साहेब, तसेच आमचे गुरु सन्माननीय धेंडे सर, आमचे सहकारी मित्र संजयजी घोडके पाटील आणि आपण बहुजन क्रांती सेना हे श्रीगोंद्यामध्ये स्थापन करायचं काम खरं तर आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून झालं, पण आम्ही एक व्हिजन घेऊन चाललोय की श्रीगोंदा तालुक्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजातले जे काय आमचे कार्यकर्ते आहेत ते SC ST OBC मायनॉरिटीज सगळेच आत्तापर्यंत इतर पार्ट्यांनी पक्षांना मोठं करण्यामध्ये त्यांचं प्रचंड मोठं योगदान या महाराष्ट्रामध्ये राहिलं आणि तसंच योगदान खऱ्या अर्थानं जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुद्धा आमचं प्रचंड मोठं योगदान ते राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, या पक्षांना मोठं करण्यामध्ये आमचे आजोबा, पणजोबा, वडील, अगदी आम्हीही सहकार्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी पक्षांना मोठं केलं। मग एखादा जिल्हा परिषदेचा कार्यकर्ता असेल तर जिल्हा परिषद सदस्याला आमदार करण्यापासून खासदार करण्यापर्यंत अख्खं योगदान ह्या बहुजन समाजाने, विशेषतः शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, माता भगिनी असतील, आमचे माजी कर्मचारी असतील, सगळ्यांनी सहकार्य केलं। परंतु ज्या वेळेस आम्हाला असं दिसलं की ज्या वेळेस एखादा पदाचा विषय असेल, एखादा तिकीट द्यायचा विषय असेल किंवा त्या पार्टी आणि पक्षामध्ये मान सन्मान द्यायचा विषय असेल, त्यावेळेस बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना थांबवायचं, त्या ठिकाणी त्याला अपमानित करायचं किंवा त्याला तिकीट नाही भेटणार अशा पद्धतीच्या गोष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, श्रीगोंद्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये होताना दिसल्या। आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की आम्ही आतापर्यंत इतर पक्षांना या ठिकाणी मोठं करत गेलो, पण हा पक्ष किंवा ही संघटना किंवा हे नेते या ठिकाणी बहुजनातील कार्यकर्त्यांना न्याय देत नाहीत आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या बहुजनातील लोकांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत। आमच्या वंचित घटकाला, बहुजन समाजाला, OBC समाजाला, अल्पसंख्याक समाजाला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे आणि हे न्याय भेटायचं असेल तर आम्हाला आमच्या हक्काची संघटना असली पाहिजे, ही भूमिका घेतली आम्ही। आणि ती भूमिका घेत असताना गेल्या 3-4 महिन्यापासून आम्ही या प्रक्रियेमध्ये राहिलो। तर आज आनंदाची गोष्ट अशी आहे की आज आम्ही आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना त्या ठिकाणी निर्माण केलेली असून या संघटनेच्या माध्यमातून आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये प्रचंड मोठा आवाका तयार करायचं काम खऱ्या अर्थानं होत आहे। भावानं सांगायला आनंद वाटतो, बहुजन क्रांती सेनेची फक्त आम्ही संघटना निर्माण केलेलं 1.5 ते 2 महिने झाले, पण या 1.5-2 महिन्यामध्ये जवळजवळ शेकडोनी कार्यकर्ते आज बहुजन क्रांती सेनेमध्ये सामील झालेले आहेत। या ठिकाणी आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की गेल्या 17 तारखेला श्रीगोंद्यामध्ये आमचे सन्माननीय धेंडे सर असतील, या ठिकाणी संजू भाऊ असतील, पोळ साहेब असतील, त्या ठिकाणी सलीमजी अत्तार साहेब असतील, सलीमजी इनामदार साहेब असतील, महाराष्ट्र बॉडीचे आमचे सावताभाऊ हिरवे असतील, शिवाजी राऊत असतील, साहेबराव रासकर असतील, सचिनभाऊ कोरडकर असतील, या ठिकाणी राजेंद्र कोथिंबेरे असतील, माऊली वाडगे असतील, त्या ठिकाणी बाबासाहेब दरोडे पाटील असतील, अगदी सगळेच। आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही जवळजवळ 30 ते 35 कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या। ते सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित झाले। आमच्याकडे खरं तर आम्ही बारीक विचार करताना आम्हाला आनंद वाटतो की आमच्याकडे द्यायला कार्यकर्त्यांना काहीच नाहीये, पण आम्ही एक व्हिजन घेऊन चाललोय की ह्या श्रीगोंदा तालुक्यातील बहुजन समाजाला, माता भगिनींना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला, वंचित घटकाला न्याय भेटला पाहिजे, तो मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने संघटनेची बांधणी चालू आहे। आणि म्हणून या सगळ्या विचार ज्यावेळेस आम्ही घेऊन लोकांपर्यंत जातोय तर एकही कार्यकर्ता या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यामध्ये आम्हाला भेटला नाही की आम्ही ज्यावेळेस सांगतो की आमचं असं विजन आहे। विजन काय? माता भगिनींचे समजा त्या ठिकाणी आम्ही बघितलं तर त्यांचा कुपनाचा प्रश्न असेल, ढोलचे प्रश्न असतील, सर्वसामान्य त्यांचे इतर काय प्रश्न असतील, त्या ठिकाणी सोडवायचं काम बहुजन क्रांती सेना करते। शेतकऱ्यांचा प्रश्न समजा घोडचं पाणी भेटत नाही, कुकडीचं पाणी भेटत नाही, लाईटचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी विम्याचा प्रश्न आहे, हेही आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये तिकडे सांगतोय की बहुजन क्रांती सेना त्या तुमच्यासाठी लढायला, मारायला तयार आहे आणि म्हणून शेतकरी आमच्या बरोबर येतोय।
विद्यार्थ्यांचे पण प्रश्न आहेत. आम्ही बघतो की त्या ठिकाणी खाजगी कॉलेजेस असतील, हायस्कूल असतील, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फी आकारणी केली जाते आणि अशा माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना न्याय भेटत नाही. तो न्याय त्यांना भेटला पाहिजे म्हणून आम्ही सांगतो की बहुजन क्रांती सेना ठामपणे उभा आहे आणि म्हणून विद्यार्थी सुद्धा आमच्याकडे या ठिकाणी आमच्या संघटनेमध्ये येत आहेत. सर्वच बहुजन समाज या ठिकाणी बहुजन क्रांती सेनेमध्ये येत आहे आणि म्हणून अंतःकरणापासून मी श्रीगोंदा तालुक्यातील माझ्या गोरगरीब जनतेचा, विशेषतः शेतकरी, अपंग, विद्यार्थी, माता भगिनी या सर्वांचा अंतःकरणापासून आभारी आहे. आणि ही संघटना फक्त श्रीगोंद्यामध्येच नव्हे तर कर्जत जामखेड असेल, या ठिकाणी पारनेर असेल, अहिल्यानगरचं पूर्ण नगर जिल्हा असेल, पाथर्डीमधून आमचे या ठिकाणी अण्णासाहेब मुंडे असतील, असे कार्यकर्ते त्या ठिकाणी वाशिममधून आमचे सुधीर राऊत असतील, नवनाथ बेलेकर असतील, असे सर्व या ठिकाणी येत आहेत. आणि आमचं व्हिजन असं आहे की बहुजन क्रांती सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यामध्येच नव्हे तर नगर जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी गोरगरीब जनतेला, सर्वसामान्य जनतेला, माता भगिनींना, अपंगांना, विद्यार्थ्यांना सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचं काम बहुजन क्रांती सेनेच्या माध्यमातून केलं जाणार आहे. भावानं सांगायला आनंद वाटतो की गेल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी सलीमभाई अत्तार, सलीमभाई इनामदार, या ठिकाणी सुरेशजी आमचे मेत्रे साहेब, तसेच आमचे माऊली वाडगे साहेब, कुंडलिकजी वाडगे पाटील, तसेच आमचे दत्ताभाऊ भुजबळ, परत जंबे साहेब, अशा कैक जणांच्या नियुक्त्या या ठिकाणी झालेल्या आहेत. हे सगळे आमचे कार्यकर्ते या बहुजन क्रांती सेनेमध्ये आले, सामील झाले आणि त्या ठिकाणी पदाचे त्यांच्या नियुक्त्या झाल्या. त्याबद्दल बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी त्यांचं अंतःकरणापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो. परत एकदा सांगतो की श्रीगोंदा तालुकाच नव्हे तर महाराष्ट्रभर ही संघटना पूर्ण ताकदीने बहुजनांबरोबर राहणार. आणि आमचं व्हिजन पण दुसरं असं आहे की ज्या महापुरुषांच्या विचारानं आम्ही प्रेरित होऊन ही संघटना उभा केली आहे, त्या प्रत्येक महापुरुषाचे, छत्रपती शिवाजी राजे असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले असतात, डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर साहेब असतील, अण्णाभाऊ साठे असतील, मा रमाई, मा भीमाई, या सर्व महापुरुषांच्या जयंत्या या ठिकाणी प्रचंड मोठ्या ताकदीने श्रीगोंद्यामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये बहुजन क्रांती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्या ठिकाणी करणार आहेत. आणि सर्व महापुरुषांची विचारधारा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत घेऊन जाऊन आमचा पूर्वीचा इतिहास काय आहे ते खऱ्या अर्थाने जागृत करायचं काम करणार आहे. काही मन आहे की त्या ठिकाणी सिंह कितीही मोठा असला किंवा टायगर कितीही मोठा असला तर तो 4 पावलं चालतो आणि परत एकदा पाठीमागे वळून बघतो की माझ्या कोणी हल्ला तर करणार नाही का. तसंच माझ्या बहुजन वर्गाला सुद्धा 4 पावलं चालावे लागतील आणि पाठीमागे एकदा परत वळून बघायला लागेल की माझ्या महापुरुषांचा इतिहास काय होता. तो इतिहास जर आम्हाला कळला तर आम्ही भविष्यामध्ये इतिहास निर्माण करू शकतो. एक मन आहे की जिनका इतिहास मालूम नाही होता वो इतिहास बना नाही सकते. आम्हाला आमचा महापुरुषांचा इतिहास जर कळला तर आम्ही इतिहास तयार करू शकतो. ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी चाललेलो आहोत. आजच्या या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी आम्ही हे पण सांगू इच्छितो की आमचे सन्माननीय बहुजनांचे नेते ह्या ठिकाणी पोळ साहेब यांचे आम्ही येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये बहुजन क्रांती सेना या जिल्हा अध्यक्ष पदावर आम्ही साहेबांची नियुक्ती करत आहोत. तसेच आमच्याबरोबर या ठिकाणी आमचे सन्माननीय गुरु देंडे सर हे कायम यांचा आशीर्वाद आमच्याबरोबर असतो. तसेच त्यांच्याबरोबर आमचे डोके साहेब आहेत, रिटायर झालेले आहेत एक त्या ठिकाणी आडळगावचे, त्यांचा आशीर्वाद आमच्याबरोबर असतो. आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने निम्या रात्रीला आवाज दिला तरी आमचे संजूबा आमच्यासाठी हजर असतात. असे सगळे बहुजनातले नेते, कार्यकर्ते यांच्यामधून हा जी बहुजन क्रांती सेना प्रचंड मोठी त्या ठिकाणी तयार होणार आहे. आपला आशीर्वाद काय आमच्या बरोबर असू द्या. तसंच आमचे महाराष्ट्राचे मीडियाचे प्रमुख सन्माननीय सुरेशजी मेत्रे साहेब यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली आहे. प्रचंड मोठं काम मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून होते. त्यांचा अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि निवड झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना परत एकदा लाख शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांच्या हातून बहुजन क्रांती सेनेच्या माध्यमातून बहुजनांचं, माता भगिनींचं, विद्यार्थ्यांचं एक प्रचंड मोठं आंदोलन उभं राहून प्रश्न सोडवायचं काम ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. आपण सगळे उपस्थित झालात त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय भारत, धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती.